तुम्ही जे पाणी रोज पिताय ते फक्त तुमची तहान भागवत नाहीये, तर ते तुमच्या आत्म्याला जन्मजन्मांतरापर्यंत बांधून ठेवतंय. कधी विचार केलाय, बाळाच्या जन्मानंतर पहिलं स्नान का? मृत्यूनंतर फक्त तर्पण का? आणि गंगाजलाला मुक्तिदायिनी का म्हणतात? हे केवळ धार्मिक विधी नसून यामागे एक असं भयानक वैज्ञानिक सत्य दडलंय जे तुमची विचार करण्याची पद्धत बदलून टाकेल. जल हे केवळ एक द्रव्य नसून तो तुमच्या स्मृती साठवणारा एक डिवाइन अँटेना आहे. हे जल तुमच्या आत्म्याशी कसं जोडलंय आणि पाण्याचा एक थेंब तुमचं नशीब कसं बदलू शकतं, जाणून घेण्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. आपण रोज जे पाणी पितो ते फक्त आपली तहान भागवतं असं आपल्याला वाटतं. पण जर असं सांगितलं की तो पाण्याचा एक घोट आपल्या आत्म्याला जन्मजन्मांतरापर्यंत बांधून ठेवू शकतो तर? हो, आणि आज आपण पाण्यामागचं हेच गूढ उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. हो. आणि हा विषय आपण नेहमीच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून नाही बघणार, तर प्राचीन ग्रंथ आणि काही आधुनिक विचारांच्या आधारे समजून घेणार आहोत. म्हणजे पाण्याला स्वतःची स्मृती असते का, भावना असतात का? आणि चंद्र आणि आपल्या शरीरातल्या पाण्याचं नेमकं नातं काय आहे? अगदी. आणि जन्म-मृत्यूच्या चक्रात पाणी इतकं महत्वाचं का, यासाठी आपल्याकडे ऋग्वेदापासून ते गरुड पुराणापर्यंतचे संदर्भ आहेत. आणि हो, जपानमधले काही रंजक प्रयोग सुद्धा. तर मग सुरुवात करूया या खोलवरच्या प्रवासाला. चला, सुरुवातच एका विलक्षण कल्पनेने करूया. पाणी आपले शब्द, आपल्या भावना ओळखू शकतं. ही कल्पनाच एखाद्या सिनेमासारखी वाटते, नाही का? हो ना. या संदर्भात जपानचे शास्त्रज्ञ मसारू एमोटो यांनी पाण्यावर काही प्रयोग केले होते. आता हे प्रयोग वैज्ञानिक जगतात थोडे वादग्रस्त मानले जातात, पण त्यांचा आध्यात्मिक अर्थ खूप खोल आहे असे हे स्रोत सांगतात. आणि त्यांचे निष्कर्ष ते खरंच चकित करणारे होते. हो, आणि हेच या विषयाला अधिक रंजक बनवतं. एमोटो यांच्या प्रयोगात काय दिसून आलं की ज्या पाण्याच्या नमुन्यांसमोर म्हणजे सकारात्मक शब्द बोलले गेले, प्रार्थना किंवा प्रेम अशा भावना व्यक्त केल्या गेल्या. अगदी, आणि मग ते पाणी गोठवून पाहिलं तर त्याचे स्फटिक म्हणजे क्रिस्टल्स ते इतके सुंदर, सुबक आणि भूमितीच्या दृष्टीने परिपूर्ण बनले, जणू काही हिऱ्याचं डिझाईन असावं. आणि याच्या अगदी विरुद्ध परिणामी दिसला, बरोबर? अगदी. ज्या पाण्यावर नकारात्मक शब्द म्हणजे द्वेष किंवा तिरस्काराच्या भावना व्यक्त केल्या गेल्या, त्याचे स्फटिक पूर्णपणे विद्रूप, तुटलेले आणि आकारहीन आढळले. अच्छा, ही कल्पनाच किती मोठी आहे. हो, आणि हीच माहिती वाहून नेण्याची क्षमता पाण्याला इतकं गूढ बनवते. विचार करा, ती फक्त रासायनिक माहिती नाही, तर भावनिक आणि आध्यात्मिक माहितीसुद्धा आहे. याच तत्वामुळे आपल्या संस्कृतीत मंदिरांमध्ये तीर्थ देण्याची प्रथा आहे, जी इतकी पवित्र मानली जाते. तीर्थ म्हणजे नेमकं काय, हे थोडं अधिक स्पष्ट करता येईल का? कारण बरेच जण त्याला फक्त देवावर वाहिलेलं पाणी समजतात. बरोबर, पण या संकल्पनेनुसार ते तीर्थ म्हणजे साधं पाणी नाहीये. ते देवाच्या मूर्तीला स्नान घातलेलं, हजारो भक्तांच्या प्रार्थना आणि मंत्रांनी भारलेलं पाणी असतं. अच्छा. असं मानलं जातं की त्या पाण्यात ती सगळी दैवी ऊर्जा आणि सकारात्मक स्पंदनं शोषली जातात. आणि जेव्हा आपण ते तीर्थ पितो तेव्हा ती ऊर्जा थेट आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचते. ती फक्त शारीरिक शुद्धी नाही करत, तर मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धी करते. म्हणजे पाणी आपल्या आतल्या भावना आणि प्रार्थना साठवून ठेवतं. पण आपल्या शरीरातल्या पाण्यावर बाह्य शक्तींचा काही परिणाम होत असेल का, चंद्रासारख्या? कारण समुद्रावर तर प्रचंड परिणाम होतो, आपण भरती ओहोटी पाहतोच. हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या शरीरात जवळपास 70% पाणी आहे. जर चंद्र कोट्यावधी लिटर पाणी असलेल्या समुद्राला वर उचलू शकतो, तर आपल्या शरीरातल्या काही लिटर पाण्यावर त्याचा परिणाम का नाही होणार? बरोबर. प्राचीन ग्रंथांमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. पौर्णिमा आणि अमावस्येला आपल्या शरीरातील जलतत्व सर्वात जास्त सक्रिय होतं आणि त्याचा आपल्या मानसिक स्थितीवर थेट परिणाम होतो. पौर्णिमेचं तर समजतं, कारण तेव्हा सगळीकडेच एक प्रकारची ऊर्जा वाढलेली जाणवते. पण पौर्णिमा आणि अमावस्येच्या परिणामांमध्ये नेमका फरक काय आहे? या स्रोतांनुसार पौर्णिमेच्या दिवशी काय होतं? चंद्राचा प्रकाश आणि आकर्षण सर्वाधिक असतं. त्यामुळे आपल्या शरीरातलं जलतत्व आणि ऊर्जा बाहेरच्या दिशेने विस्तारते. आपली चेतना, आपलं तेज, ज्याला ओरा म्हणतात, ते अधिक प्रबळ होतं. म्हणूनच त्या दिवशी उत्साह वाढल्यासारखं वाटतं. कधी-कधी भावनांचा कल्लोळ पण होतो. अगदी. आणि अमावस्येला याच्या उलटं होतं. कारण तेव्हा चंद्र दिसत नाही, सगळीकडे अंधार असतो. हो,
अमावस्येच्या दिवशी हीच शक्ती आतल्या दिशेने म्हणजे अंतर्मनाकडे केंद्रित होते. बाहेरच्या जगातला प्रभाव कमी झाल्यामुळे स्वतःच्या आत डोकावण्यासाठी, ध्यान आणि आत्मचिंतनासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो. यालाच इनवर्ड जर्नी किंवा अंतरयात्रा म्हणतात. अच्छा. आणि असंही मानलं जातं की विशेषतः स्त्रियांचं मन, त्यांची चेतना आणि संवेदनशीलता या जलतत्वाच्या लयीशी आणि चंद्राच्या कलेशी अधिक खोलवर जोडलेली असते. निसर्गाशी असलेला हा संबंध खरंच अद्भुत आहे. आणि याच खोल संबंधामुळे आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक विधीमध्ये पाण्याला इतकं महत्वाचं स्थान दिलं गेलं असावं, नाही का? अगदी. याचं मूळ तर वेदांमध्ये सापडतं. ऋग्वेद म्हणतो आपोहिष्ठा मयोभवा, म्हणजे जल हे आनंद आणि प्राणाचा स्रोत आहे. जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला पाण्याने स्नान घालून त्याच्या आत्म्याचं या जगात स्वागत आणि शुद्धीकरण केलं जातं. आणि मृत्यूनंतर? तर्पण. हो, मृत्यूनंतर गरुड पुराणानुसार पाण्याने केलेलं तर्पण हे केवळ एक कर्मकांड नाही. तर्पण ही संकल्पना अनेकांना माहिती नसते. ती फक्त पितरांना पाणी देण्याची एक क्रिया वाटते. पण यामागे इतका खोल अर्थ कसा आहे? त्यामागे एक खूप खोल संकल्पना आहे. असं मानलं जातं की पाणी हे सूक्ष्म स्तरावर एक माध्यम म्हणून काम करतं. जेव्हा वंशज मंत्रोच्चारांसोबत पाणी अर्पण करतात तेव्हा त्यांच्या भावना आणि प्रार्थनांची ऊर्जा त्या पाण्यात उतरते. हे पाणी मग सूक्ष्म जगातल्या आत्म्यापर्यंत पोचतं आणि त्याचा मागच्या जन्माचा भावनिक भार हलका करतं. म्हणजे आत्म्याला एक प्रकारचा दिलासा देतं. हो, ते जणू काही आत्म्याला सांगतं की तुझा या जगाशी संबंध आता पूर्ण झाला आहे. आता तू शांतपणे पुढच्या प्रवासाला लाग. ते एक प्रकारे आत्म्यासाठीचं मार्गदर्शन ठरतं. म्हणजे पाणी हे या आणि त्या जगाला जोडणारा एक पूल आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. आणि भावनांचा विषय निघालाच आहे तर आपल्या स्रोतांमध्ये अश्रूंबद्दल एक खूप सुंदर कल्पना मांडली आहे. आपण खूप आनंदी असलो तरी रडतो आणि दुःखी असलो तरी रडतो. काय रहस्य आहे यामागे? स्रोतांनुसार अश्रू ही आत्म्याची भाषा आहे. जेव्हा भावना इतक्या तीव्र होतात की शब्द अपुरे पडतात, मग त्या आनंदाच्या असोत वा दुःखाच्या, तेव्हा आत्मा त्या भावनांना जलाच्या माध्यमातून म्हणजेच अश्रूंच्या रूपात व्यक्त करतो. त्या केवळ पाण्याच्या थेंब नसतात, त्या आत्म्याच्या आतून आलेल्या शुद्ध संवेदना असतात. म्हणजे जेव्हा आपल्याला रडू आवरत नाही तेव्हा खरं तर आपला आत्मा बोलत असतो. ही कल्पनाच किती काव्यमय आहे. हो, आणि म्हणूनच रडल्यानंतर अनेकदा खूप हलकं आणि मोकळं वाटतं, नाही का? खरंय. कारण त्या अश्रूंसोबत मनात साचलेला भावनिक दाब बाहेर पडतो. तो एक नैसर्गिक इमोशनल डिटॉक्स आहे जो पाण्याशिवाय शक्य नाही. मग या सगळ्या ज्ञानाचा, या खोल विचारांचा आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात कसा उपयोग करून घेता येईल? यातून शिकण्यासारखं काही आहे का जे आपण लगेच अंमलात आणू शकतो? नक्कीच. यासाठी कुठलेही मोठे विधी करायची गरज नाही. काही खूप सोपे उपाय आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय आहे कृतज्ञता. म्हणजे पाणी पिण्यापूर्वी त्याचे आभार मानायचे, इतकं सोपं? हो, इतकं सोपं, पण त्यामागची भावना महत्त्वाची आहे. पाणी पिण्यापूर्वी एक क्षण थांबा. त्याला फक्त एक निर्जीव वस्तू न मानता जीवन दिल्याबद्दल मनातल्या मनात त्याचे आभार माना. हा छोटासा भाव त्या पाण्याची ऊर्जा बदलून टाकेल. जसं मसारू एमोटो यांच्या प्रयोगात झालं तसंच. तुमची कृतज्ञतेची भावना त्या पाण्याला सकारात्मक बनवेल आणि ते तुमच्या शरीरात अमृत म्हणून काम करेल. हा दृष्टिकोन बदलण्यासारखा आहे. उपभोग घेण्याऐवजी स्वीकार करणे. ओम अपो ज्योती रसो अमृतम ब्रह्म यांसारखे वैदिक मंत्र मनातल्या मनात म्हटल्यास किंवा अगदी शांतपणे ऐकल्यास त्या ध्वनिलहरींनी ते पाणी अभिमंत्रित होतं. हा फक्त धार्मिक विधी नाही, तर आवाजाच्या कंपनांचा पायावर होणारा परिणाम आहे. आता आधुनिक विज्ञानातील सायमॅटिक्ससारखे प्रयोगही दाखवतात की ध्वनिलहरी पाण्यावर सुंदर रचना तयार करू शकतात. म्हणजे आपले ऋषीमुनी हे हजारो वर्षांपूर्वीच जाणून होते. खरं तर तसंच दिसतंय. आणि तिसरा उपाय जो मला वाटतं आजच्या तणावपूर्ण जीवनात खूप महत्वाचा आहे, तो आहे निसर्गाचं सान्निध्य. जेव्हा कधी खूप तणाव, चिंता किंवा नकारात्मकता जाणवेल तेव्हा एखाद्या नदी, धबधब्याच्या किनारी किंवा समुद्राकाठी शांतपणे बसा. असं म्हणतात की वाहते पाणी आपल्यातील नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे खेचून घेतं आणि आत्म्याला हलकं करतं. हे खरंय.
मला आठवतंय लहानपणी नदीकिनारी किंवा धबधब्यापाशी गेल्यावर एक वेगळीच शांतता जाणवायची. तेव्हा वाटायचं की तो फक्त निसर्गाचा परिणाम आहे, पण यामागे वाहत्या पाण्याचं विज्ञान आणि अध्यात्मक दोन्ही जोडलेलं आहे, हे खूपच रंजक आहे. हो, आणि यामागे एक वैज्ञानिक कारणही दिलं जातं. वाहत्या पाण्याजवळ निगेटिव्ह आयन्स तयार होतात, जे आपल्या मज्जासंस्थेला शांत करतात आणि मूड सुधारतात. त्यामुळेच आपल्याला तिथे शांत आणि प्रसन्न वाटतं. अध्यात्म आणि विज्ञान इथे एकाच निष्कर्षावर पोचतात. अगदी? तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की जल हे आपल्यासाठी केवळ एक पेय नाही, तर ते एक डिवाइन अँटेनासारखं आहे, जे वैश्विक ऊर्जा, आपल्या भावना आणि आपल्या विचारांना ग्रहण करतं. आपण पाण्यासोबत जसा व्यवहार करू तसंच ते आपल्या शरीराला आणि आत्म्याला परत दे. अगदी बरोबर. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा पाण्याचा ग्लास हातात घ्याल, तेव्हा हे लक्षात ठेवा की तुम्ही केवळ तहान भागवत नाही आहात, तर तुम्ही तुमच्या आत्म्याला ऊर्जा देत आहात, त्याला घडवत आहात. त्याचा आदर केल्यास ते तुमचं जीवन बदलू शकतं. ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतो. जर पाणी आपल्या भूतकाळातील आणि या जन्मातील स्मृती साठवून ठेवत असेल, तर आपण रोज पित असलेल्या पाण्यात आपल्या विचारांनी आणि भावनांनी आपण कोणत्या नव्या स्मृती कोरत आहोत? लक्षात ठेवा, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पाण्याचा ग्लास हातात घ्याल, तेव्हा तुम्ही फक्त पाणी नाही, तर तुमच्या भावनेचं प्रतिबिंब पिणार आहात. तुमची कृतज्ञता त्या जलाला अमृत बनवू शकते आणि तुमचा राग त्याला विष. जलाचा सन्मान करा, कारण तेच तुमच्या आत्म्याच्या प्रवासाचा खरा सोबती आहे. हा दिव्य संदेश तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. अशाच गूढ आणि आध्यात्मिक रहस्यांच्या प्रवासासाठी आजच नवल शिंदे ओम श्री ऑरा अँड ॲस्ट्रोवास्तू या कुटुंबाचा भाग व्हा, कारण जल हीच चेतना आहे.